समर, आज सेवानी ग्रुप बरोबर मीटिंग आहे. एकदाचा कॉन्ट्रॅक्ट झालं की प्रोजेक्ट सुरू. अरे तू मोठा भाऊ आहेस तिचा, तुला पुढाकार घेतलाच पाहिजे. हे बघ, माझ्या आधीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. ओ, माझा नाही हा विश्वास तुमच्यावर. का? असा कसा विश्वास ठेवायचा अचानक? नंदिनी मॅडम, किती डिस्कस्टिंग बोलताय तुम्ही. नंदिनी नाही, स्वानंदी नाव आहे माझं. नंदिनी काय स्वानंदी काय एकच आहे. तुम्हाला म्हणू का मी समरच्या ऐवजी पावसाळा? कसं कम्युनिकेट करणार या बाईशी? बोलायला गेलं तर डायरेक्ट भांडायलाच येते. तिच्याशी नाही, पण तिच्या घरच्या कोणाशी तरी बोलावंच लागेल. समर, समर, हा. काय कसला विचार करतोयस तू? स्वानंदीचा? हो रे, म्हणजे त्यांना. तुला कसं कळलं? मी आपलं गेस केलं, पण तू खरंच तिचा विचार करतोयस? तसा विचार नाही रे. म्हणजे आता रोहन आणि आधिराच्या लग्नाच्या बाबतीत बोलायचं असेल तर मला तिच्याशी, म्हणजे त्यांच्याशीच बोलावं लागेल ना, म्हणून त्यांचा विचार करत होतो. नाही, बरोबरच आहे, त्यांच्याशीच बोलावं लागणार. कारण तू जसा आधिराचा मोठा भाऊ म्हणून तिच्या बाबतीतले सगळे निर्णय घेतोयस, तसं रोहनची मोठी बहीण म्हणून रोहनच्या बाबतीतले सगळे निर्णय तीच घेतीये. आनंद, या आजकालच्या पिढीमध्ये ना फार कमालीची स्पष्टता आहे रे. म्हणजे आता आधिराचं बघ, तिला रोहनशीच लग्न करायचं आहे. आणि रोहन, तू ऐकलंस ना तो काय बोलला ते? म्हणजे अशी विनासायास घरी चालत आलेली लक्ष्मी नाकारायला हिंमत लागते. पण रोहन जे बोलला ते आवडलं ना तुला, की राग आला? नाही, मी अजून न्यूट्रल आहे. मी इतक्या लवकर कोणाला पटकन जज नाही करत. मला असं वाटतं त्याला अजून भेटावं लागेल मला. तू एक काम कर, फोन कर त्यांना. त्यांना म्हणजे स्वानंदीला? आता त्यांच्याशीच बोलावं लागणार ना? नाही, असं काही नाही, त्यांच्या बाबांशी पण बोलू शकतो आपण. नाही, त्यांच्याशी नको. आता आपण स्वानंदी ताईंशीच बोलूया. फोन कर त्यांना आणि मीटिंग फिक्स कर. म्हणजे त्यांना सांग की रोहननी जे प्रपोजल दिलं होतं की त्याच्या घरी जाऊन घर बघणं आणि त्यांना भेटणं, तर ते मला मान्य आहे. त्यामुळे फोन कर आणि मीटिंगची वेळ फिक्स कर. तू काय लावलंयस मीटिंग? हा, बिझनेस मीटिंग आहे का? आणि कसलं प्रपोजल? समर, बहिणीचं लग्न जुळवतोयस तू, ही बिझनेसची भाषा जरा बाजूला ठेव रे. आणि ते फोन वगैरे मी नाही करणार, तू कर. रे आनंद, कर ना. नाही, मी नाही करणार. अरे कसं दिसेल ते? मी फोन करणं फॉर्मल होईल खूप. कर ना रे, प्लीज. तुझा पर्सनल फोन आहे, तू कर. कर ना. तुझ्याकडे स्वानंदीचा नंबर आहे, फोन उचल आणि फोन कर. मी बॉस आहे तुझा, मी तुला ऑर्डर देतोय. फोन कर आणि मीटिंग फिक्स कर. ओ, बॉस का? दो घातली तुटे ना